मेला तेने अगुणानीला म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे योंत प्रविश मम वाच मिमां प्रसूतां संजीव यत्तखिल शक्तिधर सदाम्नाम अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशम विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुलती तुझ लागे आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिते जनामध्ये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं माझी वाणी तुझे प्रेम काही ऐसे दे प्रेम काही हो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम अरे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही हे ऐसे दे प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देही प्रेम काही कळा पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील हा अभंग आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा गणरायाच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये गेल्या 7 दिवसापासून तुम्ही श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ श्रवण करत आहात आणि त्यामधील ही काले रामकथा आणि त्यामधील ही काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा तरुणांच्या वतीने माझ्याकडे आलेली खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं। मंडपाचं जर निरीक्षण केलं या मंडपाचा जर सर्वे केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्याही लक्षात येईल सर्व मंदिराचा जर परिसर तुम्ही छान नाही केला सर्व मंदिराच्या परिसराची जर तुम्ही सर्वे केला तर इथं 80% तरुण आहे फक्त 20% वयस्कर लोक आहे महाराज। मला आनंद आहे की आज बराचसा तरुण वर्ग हा संप्रदायकर खूप चांगल्या प्रकारे जोडल्या चाललाय आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे। एक सांगू महाराज या समाजाला या तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर ते फक्त हे व्यासपीठ करतंय महाराज। मला आनंद आहे की एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे। काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्व मंडळीला ज्ञात आहे चरित्र ते उच्चारावे
केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्राचं केलेलं आहे त्या चरित्राचा काय करायचा, उच्चार करायचा. आपण जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहात सर्व भाग्यवान आहात. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव घडलेच पाहिजेत महाराज. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा. का? ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण रामनवमी साजरी करतो 1, आपण हनुमान जयंती साजरी करतो 2, आपण गोकुळाष्टमी साजरी करतो 3, आपण वामन जयंती साजरी करतो 4, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. का? की त्या विश्व मालकाने जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. नाही सा देवाचा उत्सव घडला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तर साधूचा उत्सव तर जीवनामध्ये घडलाच पाहिजे. कारण देवाचं वाक्य खूप सुंदर आहे. देव सांगतो मै संतन को दास, मी संतांचा दास आहे. कोणी ऐका, मै संतन को दास संत मेरे मुकुट मनी. मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. आणि साधूचा उत्सव केल्यानंतर, संतांचा उत्सव केल्यानंतर माझ्या देवाला जेवढं बरं वाटतं तेवढं कोणालाच वाटत नाही. किती गोड प्रमाण तो कोबरायचं आहे का. देव सारावे परते तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्या आणि माझ्याकडून गणरायाची ही सेवा होत आहे. आणि आज मला आनंद आहे. तसं कीर्तन करावं अशी माझी तब्येतही नाही महाराज. सर्व आवाज पॅक झालेला आहे. पण आज 2 महात्म्याच्या समोर मला कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. एकीकडून आमचे खंडोजी बाबा सुद्धा आहे आणि एकीकडून मला वाटतं आमचे आत्मानंद बाबा सुद्धा आहे. अशा 2 आया जर असतील तर लेकराला काय कमी महाराज. खरं सांगू का, त्यागी माणसं आहे जीवनामध्ये हे. आणि त्यागी लोकांच्या सहवासामध्ये जर मनुष्य गेला तर निश्चित माणसाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून 2 महात्मे असल्यामुळं मी काही ढिला पडणार नाही. आणि गायक वादकाचा तर काही ताणच नाही. मला नुसतं बोलायचंच काम आहे महाराज. बरोबर आहे का नाही. सगळे गंधर्व आहे. इंद्र 2 इंद्र आहे. कधी कधी एक इंद्र सापडत नाही. बरोबर आहे का नाही. दोन्ही पक्ष खूप सुंदर नियोजन आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदा अंधकारणाश विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण नाही आवडतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जी गोष्ट स्वर्गातील देवांना दुर्मिळ आहे,
जी गोष्ट स्वर्गातील देवांना अशक्य आहे, ती गोष्ट जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सहज प्राप्त होत असेल तर निश्चित आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके भावा जन्मामा. या जगामध्ये 3 वर्ग असे महाराज. काहींना नरदेव मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना कळाला पण मिळाला नाही 2, आणि काहींना मिळाला पण कळाला नाही. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. आपल्या परिसरातल्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ? अजिबात नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, बस द्या ठेवून त्या. उत्तम मध्यम भोग भोगिती, म्हणजे पशुच्या योनीमध्ये हे ज्ञान नाहीये. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनाला आलं तर लोक त्याला काढून देतात. हड करतो का नाही आपण? बसणाऱ्या मंडळीला फक्त मला एवढंच सांगायचं, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्र झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आयाचा देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान, आणि कहे ज्ञान नाही याचा देही घडे बंद 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 कर, बंद कर. हां बस त्या शाईचा आवाज कमी कर रे दादा. हॅलो माझा दे आवाज. हॅलो अरे गेलं रे. हॅलो हेची देई घडे, याचा आवाज दे दादा. ए सोन्या आवाज वाढव याचा. हेची देई घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कुठे. म्हणून पशुला या गोष्टीचं ज्ञान नाहीये, म्हणून पशुच्या योनीमध्ये हे घडत नाहीये. एक जीव असा आहे त्याला या नरदेहाचं महत्व कळालेलं आहे, पण त्यांना नरदेह मिळाला नाही. स्वर्गीचे अमर. आवाज काय झाला याचा? मोकळा सोड ना आवाज दादा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. पण या विश्वामध्ये एक प्राणी असा आहे, तो म्हणजे तुम्ही आणि मी. तुम्हाला नरदेह सुद्धा मिळालेला आहे. इथं येऊन केल्यानंतर, देवाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला वैकुंठाला सुद्धा जाण्याचा पर्याय आहे. पण एवढं सर्व काही असून सुद्धा मनुष्य जीवनामधचं कल्याण करून घेत नाही. महाराज सांगतात, औट हात का मानव देह. अरे याला दे ना आवाज, मॉनिटरला त्याला. तू तुताऱ्याचा आवाज कमी कर. भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नहक जमाना खोया. ऐका ना दादा, एवढा सुंदर नरदेह तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, निश्चित या संधीचं सोनं करा. विठ्ठल विठ्ठल. की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. थोडं लक्ष द्या. विको कमी कर दादा याचा. मग अशी खूप सुंदर लागला होता रे माईक. थोडं व्यवस्थित लक्ष दे गडगड माझ्यावर. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होए धर्म की हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हर ही कृपा निधी सज्जन पीरा. मागचे साऊंड बंद आहे दादा. अख्खाच्या अख्खा बोऱ्या वाजून गेला. मग पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय.
दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं आणि तिसरं प्रमाण ऐका. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. हरी आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना, भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना, भक्त जना, धर्म रक्षावया अंबरुसी जन्म सोचिये, अंबरुसी जन्म सोचिये. हो आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना, भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना, भक्त जना, अंबरुसीसाठी जन्म सोचिये, अंबरुसीसाठी जन्म सोचिये. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. द्वापर युगाची परिस्थिती तीच झालेली. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. पृथ्वी माता रडायला लागली. पापी जया भक्त, ट्रबल कमी कर रे बाबा याचं. पापी जया भक्त दैत्य जे मातले, ट्रबल कमी कर, एकदम गोड आवाज कर. त्या तुताऱ्यांचा आवाज कमी कर. ह्या साऊंडला आवाज दे फक्त. मागचे जेवढे साऊंड आहे ना तुताऱ्या कमी करून टाक एकदम. ते पोंगे काय म्हणतात त्याला, करणे, भोंगे भोंगे. पापी जया भक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्याचे. विको कमी कर. दिदला असे त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक. राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने. पृथ्वी माता रडायला लागली. ब्रह्मदेव सगळे भगवान देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती सुरू आहे. शशंक चक्रम सकिरीत कुंडलम. कडक झालं एकदम. ते मागाशी जसं होतं सकर गोड कर एकदम. शशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम साहार वक्षस्थलकस्तु श्रीम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा. देवाचं एवढं गोड वर्णन केलं, एवढं गोड वर्णन केलं, एवढं गोड वर्णन केलं. ते वर्णन ऐकल्यानंतर देव गदगद झाला आणि जगाच्या मालकाने सर्वांना आश्वासन दिलंय. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी. वाणी तर कमी करे. सांगे सकळासी. तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण काही भक्त. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ऐका, थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. भगवंत खुश झाला. भगवंताने आश्वासन दिलं. आकाशाची वाणी सांगत असे सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. ठरलं महाराज अवतार घ्यायचं. आता अवतार घ्यायचं म्हणल्यानंतर पक्ष स्थापन करायचं म्हणल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको का हो? तेवढे तर सहजासहजी कसं जमणारच नाही महाराज. अवतार घ्यायचं म्हटल्यानंतर 2-4 जणांचा तर एकोपा पाहिजेत. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, ओ शेषराव,
अवतार घ्यायचा आपल्याला. शेष म्हणे हे बघ मी सगळ्यांच्या नादी लागेल पण तुझ्यासारख्या माणसाच्या नादी लागणार नाही. अरे मागच्या जन्मात मी किती तुझ्यासाठी केलं रे देवा. 14 वर्षाचा उपवास करावा लागला रे मला. रामायणामध्ये काही लोक म्हणतात सीतेला वनवास होता, कोणी म्हणतं रामाला वनवास होता. अजिबात नाही. रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे, लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडलाच नाही. सीतेसोबत राम होते, फक्त 6 महिने तिच्या चुकीमुळे तिला रावणाकडे जावं लागलं. नाही तर सीतेच्याही जीवनामध्ये वनवास नाही. लक्ष देऊन ऐका. पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ सोशियले कष्ट मज सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञ. ठरलं महाराज. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा आणि भगवंताच्या अवताराचं कार्य ठरलं. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली ना आकाशवाणी झाली. ए कंसा, ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार रे तिच्या पोटी येणार 8वं पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा आपल्या बहिणीचं पोरग आपल्याला मारणार आहे हे भावाला कळल्यानंतर भाऊ महाराज आरती करेल का? राक्षसच होता तो कंस. घेवोनिया खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. वसुदेवाने हात पकडला. ए वेड्या, हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार. हिनं काय केलं? आम्हाला कारागृहामध्ये ठेव, मुलगा झाला की तुला आणून देतो. सर्वांनी चरित्रामध्ये ऐकलेलं आहे. वसुदेवाला देवकी मातेला कारागृहामध्ये ठेवलं. सुंदर असं लेकरू झालं. वसुदेव घेऊन कुठे गेले? कंसाकडे गेले. कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंसाच्या मनामध्ये दया आली. कंस विचार करू लागला, अरे आपल्याला तर 8 मारणार आहे, पहिल्यानं काय केलेलं आहे? बरोबर आहे का नाही? जा घेऊन परत. पण पुण्य सारावया भेटे देवऋषी, वदी बालकासी ठेवू नको. ऐका दादा लक्ष देऊन. 6 मारले. 7वा जो गर्भ योग मायाने तर आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. नामदेवराय वर्णन करतात ज्या दिवशी भगवान परमात्म्याने देवकीच्या गर्भामध्ये स्थानापन्न झाले त्या दिवसापासून एवढं सुंदर वातावरण होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. बघता बघता वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभवनो हे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. अहो 6 लेकर मारले हो या राक्षसानं माझं. वसुदेवाला सांगत होते, वसुदेवा ओ मालक माझ्या लेकराला सांभाळा. देवकीचं ते रडणं पाहिलं, वसुदेवाचं ते घबराटपणा पाहिल्यानंतर जगाचा मालक आईला सांगतो, ए आई काय कंस मला मारणार आहे, तू काळजी करू नको ग, त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. फक्त एक काम कर. काय कर? मला इथं ठेवू नको. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. ए माय, तिथं माया जन्मलेली, तिला घेऊन ये. माया उपजली तेथे, ती ठेवी मजा आण. वसुदेव म्हणले, एवढे मोठे सैन्य मनसी रक्ष पाळ हो, ते म्या मोहिले सकळ. आई काळजी करू नको. वसुदेवाने भगवंताला उचलिला कमळापती, पायीची बंधने गळिती. वसुदेवाने भगवंताला ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा मने उतटी दूत. 8वा जन्माला आला. देवकी सांगत होती, कंसा अरे हा मुलगा नसून मुलगी रे, मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतःकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेले, हातातून सटकले, आकाशवाणी झाली, कंसा तुझं लागी वदी उपजला मजादी. तू मला काय मारणार आहे? तुला मारणार माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी?
आपल्याला 25व्या वर्षी झालं तरी अख्ख्या हिंगोलीला पेढे वाटतो आपण. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे म्हातारपणी वाटा. ज्या दिवशी तुमची पोरं तुमची सेवा करतील. प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावत एकी पुढे ताटी वाटी सुंटा वडे. एक धावती एके पुढे ताटी वाटी सुंट वडे. वन घेवलिया ताटी नंदा घरी झाली ताटी. वाट घेवलिया ताटी नंदा घरी झाली ताटी. सुयनीची गळबळ झाली दासी जणी हेल गाली. सुयेनीची गलबल झाली दासी जन्माला गेली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गौर म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले, ए अगं ऐकलंस का, यशोदेला मुलगा झालाय. वान घेवनिया ताटी. याचा मोकळा सोड रे दादा, मा जीव चाललाय थोडा. वान घेवनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुयनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. हेल कळतं ना माया हो तुम्हाला. पूर्वी 15-20 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी एखादी मुलगी जर बाळंतीण झाली तर तिच्या शेजारच्या गल्लीतल्या महिला काय करायच्या, हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकत होत्या. त्याला काय म्हणत होते? हेल. दिवसांदिवस ही पद्धत आता बंद झाली. तुम्ही म्हणाल महाराज का बंद झाली? आता 100% 90% मुलींची डिलिव्हरी नाही, 99% मुलींची डिलिव्हरी हॉस्पिटललाच व्हायला लागली. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का आता? दिवसांदिवस वातावरण खराब झालं. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी केला देवी. पण एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. कंसाने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल याचं थोडं ट्रबल कमी कर. जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्धराज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीने उचलला आणि पुतना म्हणू लागली, देवा ओ कंसा, हातभर पोरग मारण्यासाठी तुम्हाला अर्धराज्य काय करायचं, हे काम मी तुझं फ्री मध्ये करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि पुतना कुठे गेली? यशोदेकडे गेली. यशोदे, यशोदे, अगं लेकरू झालंय, तुला सांगितलं नाही तू? खूप धावपळ होती ग, कळालंच नाही. कुठं आहे तुझं बाळ? नेमकं झोपी घातलंय ग, आता खूप रडत होतं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी आहे माझी माय. माझं बहुनीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार नाही. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज, बहुनीचं गिराईक किती का हलकट असे ना त्याला परत जाऊ देतच नाही महाराज. औंढ्याच्या बाजारात एक बाई वांगे विकत होती. एक माणूस गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणे दादा 30 रुपये किलो. अगं 25ला दे ना, सगळ्या महाराज लोकांना मसाला वांग करायचं, कर की काहीतरी ऍडजस्ट. ते म्हणे दादा या वांग्यावरच माझं घर चालतं, या वांग्यावरच माझ्या मुलांचं शिक्षण आहे. असं करा ना दादा, 28 घ्या ना. हा 25 म्हणायचं आणि ती 28 म्हणायची. हा म्हणे असं नको करू, घेऊन टाक, मला 10 किलो घ्यायची. ती म्हणे पुरत नाही दादा, 25 माझी खरेदीच नाहीये, तुम्ही असं करा दुसऱ्या दुकानावर जा. हा थोडा बोल बच्चन होता. म्हणे अगं वेडे, असं नको करू, माझ्या हातानं बहुनी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार. ही मराठवाडी बाई होती, थोडी बोलायला खारटच होती. म्हणे करे मेल्या, काय म्हणली? करे ओ मेल्या, काय तुझ्या हातामध्ये अशी जादू आहे? तो सांगत होता, बाई
माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भर वांगे काय घेऊन बसली. देव रडायला लागला महाराज. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे जाते आणि भगवंताचं ते गोड स्वरूप. बर हा पीड मनटवर वपू कर्ण यो कर्णिकारं बिभ्रतवासम कनक कपिशं वैजयंती च माला. पाहिली या वेद लावी पैसे जीवे जडोनी हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त. देवाचा स्वभाव किती गोडे महाराज सांगतात. पाहिला पाहिला प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा. देवा सोड, देवा सोड. देवाने सांगितलं पुतणे पहिलं तुम्ही कोणाला धरत आणि एकदा का कोणाला धरलं त्याला मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदाय नमो नमा. पुतनाही मारली महाराज. नंतर माबळ भट्टाची कथा आलेली आहे, पण माबळ भट्टाची कथा भागवतात वर्णन केलेली नाहीये. पण नामदेवराय म्हणतात विटंबिला भट दिला पाठीवरी पाट जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले डोंगणाले. माबळ भट्टाही मारला. अग बग रिटा मारीला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. आता जगाचा मालक रांगायला लागला. किती गोड नामदेवराय वर्णन करतात हो. ऐका ना, त्याचा थोडा ट्रबल कमी करतात. मग अशी लय सुंदर लागलं होतं बघ. अशा आतडे आग मारायला लागले बघ माझे. मॉनिटरचा बेस वाढव आणि त्या पोंगे कमी करतोय. जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना याचा बेस दे, ट्रबल कमी करून टाक एकदम. तू काय कर, मशनी मधून आवाज कमी कर आणि मिक्सर मधून आवाज दे. त्याच्यामुळे ते कडक वाटून राहिलं असं सगळं. जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना नामदेवराय वर्णन करतात. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याना गुडघ्याना लागत गुडघ्याना गुडघ्याना लागत. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत.
यशवंती पै सांगे आलिया कृष्णाची नी मागे एने एने वो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले एने माझे कवाड उघडिले एने सिंके वो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते धरुणी कृष्णाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा रांगता रांगता जगाचा मालक मोठा झाला गल्ली बोळीत फिरायला लागला आणि पोरांकडे पाहिला आणि पोरांना सांगितलं हे पोरांनो हे मुलांनो पोरं म्हणले काय आपल्या हिंगोली जिल्ह्यात एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले असं नाही म्हणला देव अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना तुमच्या तब्येती अशा वीक का झाल्या गोपाळ रडायला लागले आणि गोपाळ सांगू लागले ए देवा जेवढं काही दही दूध तुपलोणी तेवढं सगळं डेअरीला जातं रे डेअरीला काही राहत नाही भगवंतानी एक पक्ष स्थापन केला माखनचौर मित्रमंडळ भगवान अध्यक्ष उपाध्यक्ष बलराम दादा सचिव पेंद्या आणि भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी भगवंताने घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्या आणि सकाळी ज्यावेळेस गवळणी उठायच्या आणि गवळणी उठल्यानंतर त्यांच्या घरातली ज्यावेळेस ती परिस्थिती पाहायच्या त्या परिस्थितीचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात गवळणीला कळायचं म्हणती नंदाची अपुरी त्यांना माहित होतं की भगवंताशिवाय ही गोष्ट कोण करणार आहे यशोदा सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या त्याचा आवाज कमी करे दादा शिट्टी मारतोय हा माईक सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या सर्व गवळणी म्हणू लागले हे बघा आतापर्यंत विको कमी कर रे याचा थोडा कमी कर डायरेक्ट विको आतापर्यंत या गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्याच नाही आतापर्यंत या गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या नाही पण ज्या दिवसापासून या नंदबाबाला मुलगा झालाय ना त्या दिवसापासून चोऱ्या खूप वाढल्या बरं नंदबाबा काही साधे सुधे नव्हते नंदगावचे राजे होते कोण होते
आणि एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. काही लोक म्हणतील काय थापा मारता महाराज तुम्ही. खरं सांगू का महाराज, माणूस संशय फक्त हिंदू धर्माविषयीच घेतो. माणूस याचा विको कमी करणं दादा, विको असेल ना तिथं आहे दादा, माझ्याकडे बघ ना, विको कमी करणं याचा थोडं तू. जगातले जेवढे काही माणसं आहे ते सर्व फक्त आरोप करत असेल तर कशावर करत असेल, हिंदू धर्मावर. एक माणूस म्हणे महाराज 9 लाख कुठं काही असतात का. तुम्ही आज सुद्धा तुमच्या पैशाचं तिकीट काढा, वृंदावनला जा. वृंदावन पासून 10-20 किलोमीटर बरसाना आहे. त्या बरसाण्यामध्ये आज सुद्धा एका महात्म्याकडे 2 ते 2.5 लाख गायी आहे. किती आहे? 2023 मध्ये जर एखादा महात्मा 2.5 लाख गायी सांभाळू शकतो तर जगाच्या मालकाच्या बापाकडे 9 लाख गायी असणं तुम्ही संशय नका घेऊ. मला एक कळत नाही, हिंदू धर्मातले लोक हिंदू धर्मावर का संशय घेतात. मी नेहमी सांगत असतो महाराज, सध्या तर एवढं वातावरण खराब झालंय, सर्वांना फक्त एकच ठरवलं की हिंदू धर्म कधी संपवायचा. मला एक कळत नाहीये, आतापर्यंत देशातल्या कोणत्याच माणसाने एखाद्या मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूवर संशय नाही घेतला. आतापर्यंत देशातल्या कोणत्याच माणसाने एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूवर संशय नाही घेतला. आतापर्यंत या देशातल्या कोणत्याच माणसाने ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूवर संशय नाही घेतला. जेवढा काही संशय घेतला जातो तेवढा फक्त आणि फक्त माझ्या हिंदू संतांवरच घेतला जातो. महाराज अवघड परिस्थिती आहे. सध्या तुम्ही आस्था चॅनलला पाहतात किती मोठे आरोप संतांवर होत आहेत. एक सांगू का महाराज, बसणारी मंडळी, तुमचा जर एखादा मित्र मुस्लिम समाजाचा नसेल तर त्यासोबत मैत्री करा आणि त्याच्यासोबत एकदा तुम्ही मस्जिदमध्ये जा. तो कसा नमाज पडतो एकदा पहा. मुस्लिम धर्माचे लोक ज्यावेळेस नमाज पडतात ते एका मूर्तीकडे पाहून नमाज नाही पडत, एखाद्या चित्राकडे पाहून नमाज नाही पडत. एखादी मूर्ती नाहीये, पुतळा नाहीये, चित्र नाहीये, फक्त आणि फक्त एका भीतीकडे पाहून नमाज पडतात. मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतो त्या अल्लाचा फोटो नाहीये. मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतो त्या अल्लाची मूर्ती नाहीये. मुस्लिम समाज ज्या अल्लाला मानतो त्या अल्लाचा पुतळा नाहीये. तरी सुद्धा 100% मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. महाराज इथं माझ्या भगवंताच्या मूर्त्या आहे, माझ्या भगवंताचे चित्र आहे, तरी सुद्धा बऱ्याचशा हिंदू लोकांना आपल्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. मी खरं सांगू का तुम्हाला, कधीतरी एकनिष्ठ या व्हा. अरे ख्रिश्चन धर्माचं एवढं सुंदर जाळं या देशामध्ये पसरत आहे. आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये 75 लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. महाराज आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये जिथं ज्ञानोबांनी समाधी घेतलेली आहे अशा क्षेत्रामध्ये जर त्यांनी जाळं पसरवलं तर तुमच्याकडे आणि माझ्याकडे यायला जास्त उशीर लागणार नाही. त्यांचं टार्गेट 2024 नाही, त्यांचं टार्गेट 2030 नाही, त्यांचं टार्गेट 2040 आहे. आणि ज्या दिवशी ते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 20% होतील, 30% होतील, त्या दिवशी निश्चित ते तुमच्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सर्वांना सांगायचंय, आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो, आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, कधीतरी आपल्या देवतेविषयी स्वाभिमान बाळगा. जेवढे काही लोक बोलतात तेवढे सगळे हिंदू धर्माविषयीच बोलतात. मला वाईट वाटतं, भारतातले नव्हे विश्वातले जेवढे काही दिग्दर्शक आहे, जेवढे काही निर्माते, तेवढे जे पिक्चर काढतात ते फक्त हिंदू धर्माच्या देवतेच्या विरोधातच काढतात. तुम्हाला जर एखादा पिक्चर काढायचा असेल तर कधी मुस्लिम धर्माच्या विरोधातही काढून बघा, कधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात काढून बघा, कधी जैन धर्माच्या विरोधात काढून बघा. म्हणजे साधू फक्त आपल्या हिंदू धर्मातच आहे का? मुस्लिम धर्मात साधू नाही का? ख्रिश्चन धर्मात साधू नाही का? जैन समाज साधू नाही का? सगळ्या ठिकाणी साधू आहे. पण त्यांना माहित आहे हिंदू धर्मातल्या लोकांना काहीही बोला, लोक सहन केल्याशिवाय राहत नाही. धर्मवीर संभाजी महाराज म्हणण्यासाठी सुद्धा आपल्याला लाज वाटते. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या महाराष्ट्राचं? मला एक प्रश्न कळत नाही, आपल्या गावामध्ये जर एखाद्याला 5 लाख रुपये व्याजानं वाटले ना तरी लोक आपण त्याला शावकार म्हणतो का नाही हो? महाराज हा आमच्या हिंगोलीचा शावकार आहे, 5 लाखातच त्याला शावकार करतो आपण. एखाद्या पोरानं जर खेळता खेळता 2 6 मारले, लोक म्हणतात ओ महाराज तो आमच्या गावचा सचिन तेंडुलकर आहे. काय म्हणतात लोक? एखाद्यानं जर लय चांगली एखाद्या मायमाऊलीचा आवाज जर लय गोड असेल ना तर बया म्हणतात बाई ती आमच्या गावची लता दिदी. काय म्हणतात बया? नसताना सुद्धा तुम्ही कोणालाही लता दिदी म्हणता. माझा आवाज गोड नसून सुद्धा तुम्ही लोक म्हणतात का नाही हा आवाजाचा जादूगर आहे का नाही? अनेक जगामध्ये लोकांचे आवाज गोड तरी म्हणतात, नसून सुद्धा म्हणता का नाही? मग माझा एक प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, 2 6 मारणाऱ्याला सचिन तेंडुलकर म्हणता तुम्ही, 5 लाख रुपये वाटणाऱ्याला शावकार म्हणता. एखादा माणूस नुसता कपडे जरी घालायला लागला चांगले तरी लोक म्हणतात आमच्या महाराज आमच्या गावचा तो आमदार आहे. काय म्हणतात लोक?
नसलं तरी लोक काय म्हणतात त्याला? आमदार. मग तुम्ही नसणाऱ्या माणसाला जर आमदार म्हणता, नसणाऱ्या माणसाला लता दीदी म्हणता, नसणाऱ्या माणसाला सचिन तेंडुलकर म्हणता, तर ज्या संभाजी राजाने या देशासाठी बलिदान दिलंय त्यांना धर्मवीर म्हणण्यासाठी तुमच्या काय बापाचं जातं म्हणा की महाराज तुम्ही. मी तर या मताचा महाराज आहे, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय तो देशातला प्रत्येक जवान हा धर्मवीरच आहे महाराज. मग संभाजी महाराजाचे असं नाहीये, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जेवढे काही क्रांतिकारी लोक असेल, प्रत्येक गावातले जे जवान आहे जे देशाची सेवा करता करता शहीद झाले ते सगळे जवान कसे? धर्मवीरच आहे. म्हणून माझी विनंती आहे, कधीतरी धर्माविषयी महाराज एकत्रित यायला शिका, कधीतरी चुकीच्या लोकांचा विरोध करायला शिका, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पाहणं फिरे, कधीतरी चांगल्या लोकांच्या सोबत उभे राहा आणि कधीतरी दुसऱ्या लोकांचे लोक विरोध करतात धर्माचा, त्या धर्माचा विरोध करणाऱ्या लोकांशी कधीतरी गवळणी विचार करू लागले, बाई नंदबाबाचं पोरग आहे कसं करावं काय करावं. 4-5 गवळणी एकत्रित झाल्याने यशोदेकडे गेले. यशोदे बंद करा तुमच्या माईक, याचाच आवाज येऊ राहिला. यशोदे तुझ्या पोराला समजून सांग. रात्री आमच्या घरी येतंय ग. यशोदा म्हणली, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने ग, गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणी ग माझ्या खेळ, कालच कच घेत गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या डाल ग जागे, गोकुळच्या नारी. या जगातली अशी आईच नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटतील. म्हणून सगळ्या गवळणी यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला घराने सांगायचे, यशोदे. पण यशोदा माताला कधी ते खरं वाटलं? तुम्ही लपून याचा भवरागे, आळ घेता या गोपाळा गे, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे, गोकुळच्या नारी. सर्व गवळणी विचार केला कसं करावं काय करावं. शेवटच्या कोपऱ्यात एक गवळण राहत होतं, त्याने विचार केला, बाई ए अगं ऐक ना, असं जर सांगायला गेलं तर सबूत नाही, त्यानं माझ्या घरी यावं, मी त्याला पकडते आणि घेऊन जाते. भगवंत तिच्या घरी गेले, दही दूध तूप लोणी खाल्लं, सगळे गोपाळ पळून गेले. ही पळायला लागल्यानंतर भगवंताचा हात तिने पकडला. का रे कृष्णा चाल तुझ्या आईकडं, काल तर तुझी माय मोठी म्हणत होती तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुमची एवढी तरी तर खोटी गे, तुम्ही ठाईच्या ओडाळा घे, चाल. आणि घेऊन जात असताना देव म्हणला, का ग 1 तास झाले एकच हात धरला, जरा दुसरा हात धर की. दुसरा हात धरीपर्यंत देवानं तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला आणि देव गेला पडून. आता ही बघायची त्यावेळेस तिला दिसायचा कृष्ण, आणि गावातील लोक बघायचे त्यावेळेस तिला दिसायचा तिचा नवरा. लोक म्हणे, बाई का पागल झाली का काय झाली, नवराच वरत घेऊन चालली. थै 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 करत यशोदेकडे गेली, यशोदेच्या दरवाजावर थाप टाकली. ए यशोदे, यशोदे दार उघड, यशोदे दार उघड. यशोदा म्हणली, यशोदा मंथन करत होती, भगवान परमात्मा खेळत होते. आई मी येऊ का ग तुझ्यासोबत? चालणार आहे कृष्णा. यशोदेनं भगवंताला कडेवर घेतलं आणि दरवाजा उघडला. यशोदेच्या कडेवर कृष्ण पाहिल्यानंतर तर ही विचार करू लागली, बाई जर यशोदेच्या कडेवर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर दिसलं, मालक तुम्ही कधीपासून? तो म्हणला, अगं 1 तास झालं तुझ्यासोबत आहे. येईल तर घामच आला. बाई हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता, नवरा झालाच कसा? एक सांगू का महाराज, साधे सुधे चमत्कार तुम्ही करू शकता, मीही करू शकतो, पण देवानं ज्या लीला केल्या त्या कोणालाच जमणार नाही. गवळणी म्हणले, तया विना नासी, त्याच्याशिवाय ही गोष्ट शक्यच नाहीये महाराज. तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही कापूस चोरू शकता, सोयाबीन चोरू शकता, गहू चोरू शकता, हरभरा चोरू शकता, एखादा सप्ताह उक्ता घेतला तर महाराज लोकांचे गायकाचे पैसे चोरू शकता. याच्यापेक्षा तुम्ही दुसरं काय चोरू शकणार आहे? काही नाही चोरू शकत. पण देवानं जी चोरी केली ती कोणालाच नाही. तुम्ही रोड चोरू शकता, तुम्ही धरण चोरू शकता, तुम्ही चारा चोरू शकता, पण देवानं जे चोरलं ते कोणालाच नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. सगळ्या गवळणी म्हणे, अगं त्या देवाला देऊन दोष देऊन काय फायदा आहे ग? हे सगळं जर कोणी केलं असेल तर तुकोबरायने केलं अभंगाचं शेवटचा चरण. सबे तुकाया नेला, सबे तुकाया
कोणी म्हणतात त्याला दिवस देऊन काही फायदा नाहीये. सवे तुकया मेला तेने अगुण अनिला, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुण आहे. तो निर्गुण असणारा जगाचा मालक त्याला सगुणाला आणि याला रूपावळे करुणी खळे हरिदासा. म्हणून महाराज सांगतात सवे तुकया मेला तेने अगुण अनिला, म्हणते नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे विठोबा. भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, त्यामध्ये नाथ बाबा वर्णन करतात. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना, कोटवर सोसू धिंगाणा. ऐका ना. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी, गाठबाई कोणा सुटेना यशोदे बाळ तुझा काना, कोटवर सोसू धिंगाणा. बरेचसे काही लोक भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रावर आक्षेप घेतात. असं कुठं देव असतो का? गवळणीच्या पप्प्या घेणारा कुठं देव असतो का? पण लक्ष देऊन ऐका मायबाप, भगवंताने ज्या लीला केलेल्या आहे, भगवंताने जे चरित्र केलंय, त्यावेळेस माझ्या भगवंताचं वय फक्त 5 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? आणि 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे आणि 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. शास्त्रही सांगतंय आणि अध्यात्म सुद्धा सांगतंय आणि विज्ञान सुद्धा सांगतंय, 5 वर्षाच्या लेकराच्या अंतकरणामध्ये काम नसतो. ज्याला सू कुठं करायची सी कुठं करायची याची अक्कल नाही, त्याला बाकीच्या गोष्टीचं काय ज्ञान असेल. म्हणून भगवंताचं चरित्र हे कामावर विजय मिळवण्यासाठी आहे. भगवंताचं चरित्र हे कामासाठी नाही. 16,108 ह्या भगवंताच्या पत्न्या नाहीये. 16,000 उपासना कांडाचे मंत्र आहे. 16,000 उपासनाचे कांड आहे, त्याचे मंत्र आहे. 100 उपनिषद आहे आणि 8 महासिद्धी. पृथ्वी जल वायू आकाश हे तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहे. म्हणून भगवंताच्या त्या पत्न्या नसून त्या वेदाच्या काय आहे? रुची आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला, भगवंताच्या चरित्राकडे पाहत असताना सात्विक भावनेनं पहा, कारण की भगवंताचं चरित्र हे कामावर विजय मिळवण्यासाठी, अनेक गवळणींच्या इच्छा प्रकट करण्यासाठी हा जगाचा मालक निर्गुण असताना सगुण झालेला आहे. अनेक वर्षापासून गवळणी तपश्चर्या करत होत्या. याचे लागी वो ते जियले भोग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग. सर्व गोष्टी ज्या गवळणीने केलेल्या आहेत त्या फक्त देवासाठी केलेल्या आहे आणि भक्तांना आनंद देण्यासाठी भगवंताने जो अवतार घेतलाय तो गोकुळामध्ये 8व्या नंबरचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका कीर्तन माझं मायबाप. अनेक प्रकारच्या घोड्या आहे. काही गवळणी यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला सांगू लागल्या, आवरी आवरी फुला काना, नासियेला आमुचा सुना, नासियेला आमुचा सुना. आवरी आवरी फुला काना, आवरी आवरी फुला काना काना, नासियेला आमुचा सुना, नासियेला आमुचा सुना. अजून लाज नाही तुझ्या मना, अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना, नासियेला आमुचा सुना, नासियेला आमुचा. आवरी फुला काना, आवरी आवरी फुला काना, नासियेला आमुचा सुना, नासियेला आमुचा.
पाठी येला आमुचा नंतर त्या गावामध्ये एक तोत्री गवळण होती. ती यशोदेकडे गेली. बरोबर 12 वाजले होते. यशोदे काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली काय सांगू नको लावू, लवकर उरक. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला थावला. दोईवल टोपी मैल पुछा चिन खांद्यावली कामला. तेने माझी तिली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता धतुलून पललिंदोईची धादल फुतली. माझे दुलदे फुतले, मग मी ललत बथले. तिकलून आले चालंग पाणीन मला पोताती दलले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अशा गवळणीचे त्यावेळेस यशोदेला कळालं बाई लोक सांगतात ते खोटं नाही, पोरग विचित्र आहे. आणि एक सांगू का महाराज, पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं की बापाकडे 2च पर्याय असतात. एक तर त्याला आळंदीला पाठवायचं, एक पोरग जास्त विचित्र वागल्यानंतर एक तर त्याला आळंदीला पाठवतात, एक नाही तर त्याला हॉस्टेलला टाकतात. चांगला माल आळंदीला जात नाही. आमच्या सगळे चांगला माल कसा आळंदीला जाईल. तुमच्या पोराला 12वी सायन्स मध्ये 99% पडले, तुम्ही खरं सांगा त्याला आळंदीला पाठवसाल का? नाही. त्याला MBBS, त्याला MD, त्याला IAS IPS, त्याला MPSC UPSC, त्याला कलेक्टर, त्याला इंजिनियर. आणि आमच्याकडे सगळा भंगारच माल आहे हो. जे गावात कोणाचं ऐकत नाही ते आळंदीला. जे 1 नंबरचं मतिमंद आहे ते आमच्या हनुमानजीकडे. हनुमान जा पोरं घेऊन. पण एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्ञानोबरायच्या विद्यापीठामध्ये तुम्ही किती बावळं नेऊन घाला गड्या, किती चुकीचा माणूस नेऊन घाला. 4-5 वर्ष ज्ञानोबरायची सेवा केल्यानंतर त्याच्यात अशी योग्यता प्राप्त होते. ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या. दगडातल्या दगडा माणसाला सुद्धा महाराज दैवत्व प्राप्त करून दिलंय ज्ञानोबरायाने. अरे आम्ही आळंदीला गेलो, आमचं काही शिक्षण जास्त नाही झालेलं महाराज. आळंदीत बहुतांश एखादा पोरगा असेल 12वी ग्रॅज्युएट झालेले तर सगळे 7वी फेलच आहे. हनुमान तू किती शिकला खरं सांग. सुद्धा मी सुद्धा 5वी-6वी शिकलेलो आहे हो. बाकीच्या यायचं जाऊ द्या. तरी पण ज्ञानोबरायाची कृपा झाली. आज लोक खूप प्रेम करतात महाराज. हे ज्ञानोबरायचं वैभव म्हणून खरं सांगू का, चांगल्याचा तर स्वीकार कोणी करल हो. चांगलं पोरग दिसलं त्याला कोणी जवळ घेईल महाराज. डांबराला सुद्धा जवळ घेण्याची ताकद साधूकडे असते महाराज. चांगल्याला कोणी जवळ घेतंय. अरे गुणवान असल्यानंतर तर कोणी प्रेम करल ना. कोणी माणसावर, चांगल्या कीर्तनकारावर, चांगल्या पक्वजावर तर कोणी प्रेम करल. ज्याला काहीच जमत नाही त्याच्यावर प्रेम करणारे खरे प्रेम करणारे असतात. अरे चांगल्यांना कोणी जवळ करेल, पण अनाथांना सुद्धा जवळ करणारी या विश्वातली पहिली माय जर कोण असेल तर माझी नाराबाई महाराज. म्हणून खरं सांगू कळालं यशोदेला पोरग इथं ठेवून फायदा नाही. कुठं घेऊन जा. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, घेऊन जाय खेळे नंदाचा काना.
तिथंही सुद्धा हा बाबा शांत बसला नाही. विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी, अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि खोड्या केल्यानंतर गोपाळ थकले आणि गोपाळांनी देवाला सांगितलं, देवा चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वन वन पायी पेटी झाला क्षीण. सर्वांच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्रित केला. आणि मला असं वाटतं पहिला काला माझ्या भगवंतांनी यमुनेच्या किनारी केला. काला म्हणजे नेमकं काय, लक्ष देऊन ऐका सर्व मंडळी. कीर्तनकाराने यायचं 1-1.5 तास गवळणी म्हणायच्या, तुम्ही दही अंडी फोडायच्या, चांगल्या 4-4 चपात्या चोरून खायच्या, याला काला म्हणत नाही. काला या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा तुमच्या काळजावर. अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणात दुसऱ्या विषयी असणारा मत्सर नष्ट करून एकत्रित येऊन माझ्या भगवंताचं चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काल आहे गड्या. सप्ताह हे राजकारण संपवण्यासाठी आहे, सप्ताह हे वाद संपवण्यासाठी आहे. हल्ली जर तुम्ही पाहिलं तर सप्त्यात जास्त वाद व्हायला लागले महाराज. पहिलं राजकारणात राजकारण होतं, आता सप्त्यात राजकारण व्हायला लागले महाराज. काही ठिकाणी तर आडनाव पाहून कीर्तन घेतले जातात. कठीण झालंय महाराज, कसं व्हायचं उद्याचे दिवस. ज्या साधू संतांनी सांगितलं याता याती धर्म नाही विष्णुदासा, अशा महाराष्ट्रामध्ये आडनाव पाहून कीर्तन घेतले जातात. त्याच आडनावाचे गायक, त्याच आडनावाचे कीर्तनकार, त्याच आडनावाचा कथाकार, त्याच आडनाव. पण मला तरी असं वाटतं ही ज्याची बुद्धी आहे ते लोक किरकोळ आहे, संकुचित आहे. बरोबर आहे का नाही? अरे साधू संतांनी व्यापक विचार दिलेले तुम्हाला. किंबहुना सर्व सुखी अवघाचे संसार सुखाचा करीण. महात्मा या शब्दाचा अर्थच असा आहे, महान यश आत्मासह महात्मा. ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणतात. आणि पहिला काला माझ्या भगवंतानी यमुनेच्या किनारी केला. त्याचं वर्णन शुकाचार्य भगवानाच्या परीक्षेला दशमस्कंदामध्ये सांगतात. बिभ्रत वेणुम जठरपटयो शुंगवेत्रेचे कक्षे वामे पानमशल कवलम तत्फलां गिली श्रुतिष्ठन मध्ये स्वपरी सूर्यो हासयन नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भूक बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. तोच काला माझ्या ज्ञानोबरायने एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळ सिलाया वाटी. आणि तोच काला गणरायाच्या दरबारामध्ये आमचे खंडोजी बाबा, बंडोजी बाबा आणि आत्मानंदजी महाराज या दोन्ही साधू संतांच्या महात्म्यामुळे तो काला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मिळत आहेत. म्हणून एकदा त्या साधू संतांचं भजन ज्ञानेश्वर अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मला आनंद आहे की एवढ्या सर्व तरुणांनी हे सर्व नियोजन केलं. थोडं लक्ष द्या, थोडं 10 मिनिटं थोडं थांबा. बसू द्या, बसू द्या बाबा, बसू द्या, 2 मिनिटं बसू द्या. थोडं मी सांगतो तेव्हा उठवा. मला आनंद आहे एवढं सुंदर जे नियोजन केलं. मला वाटतं या गावातील 40 मुलांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. त्या 40 मुलांसाठी सर्वांनी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. वा वा वा. महाराष्ट्रातल्या नव्हे, सगळ्या देशातल्या सगळ्या वयस्कर लोकांना माझी विनंती आहे, सप्त्याचे कार्यकर्ते तरुणांना करा. तुम्ही म्हणसाल महाराज का? त्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही. अहो नका का नसेना माळ, तुम्ही त्यांना सप्त्याचे कार्यकर्ते करा. याचं कारण आमच्यासारख्या कीर्तनकाराकडे पाहून, आमच्यासारख्या गायकाकडे पाहून, आमच्यासारख्या वादकाकडे पाहून त्याला सुद्धा गळ्यामध्ये माळ घालायची इच्छा होईल. हे फक्त सप्त्यातच होईल, बाकीच्या ठिकाणी होणार नाही. मला तरुणांना द्यावे तेवढे धन्यवाद. तरुणांनो, तुम्ही सुंदर परमार्थाला जुटले, जीवनभर निर्व्यसनी जीवन जगा. आणि बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती, पोरांनो, हल्ली तुमच्या डोक्यामध्ये खूप फॅड घुसलेलं आहे की मला कार्यकर्ता व्हायचा आहे, कार्यकर्ता व्हायचा आहे. कोणाचेच कार्यकर्ते नका होऊ. आणि कार्यकर्ते व्हायची जर तुम्हाला एवढी हौस आली असेल तर गणपतीच्या मंदिरासमोर मी तुम्हा सर्व मंडळीला आव्हान करतोय, कार्यकर्तेच व्हा, पण कार्यकर्ते तुमच्या मायबापाचे व्हा, त्यांचं नाव मोठं करण्यासाठी जीवनामध्ये प्रयत्न करा. जीवनामध्ये नाही काही जमलं तरी चालेल, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. मायबापाची सेवा करा, शेतीला जोडधंदा टाका. 5 एकर जमीन आहे, 5 म्हशी घ्या, दररोज म्हशीचं दूध काढा
आणि हिंगोलीला नेऊन घाला, घर बसल्या तुम्हाला 40,000 रुपये महिना पडेल. किती पडेल? 40,000. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, अरे युपी बिहारचे लोक तुमच्या हिंगोलीला आले, पाणीपुऱ्या विकून ते 2-2, 4-4 गुंठ्याचे मालक झाले. राजस्थानवाले स्वीट मार्ट वाले तुमच्या महाराष्ट्रात आले, स्वीट मार्ट विकून ते 2-2, 3-3 कोटीचं वार्षिक टर्नओव्हर करतात. म्हणून बसणाऱ्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, तरुणांनो, क्रुझर करून तिरुपतीला जाण्यापेक्षा, क्रुझर करून गोव्याला दारू ढोसायला जाण्यापेक्षा क्रुझर करून कधीतरी बारामतीला जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. ते शेतकरी 2 एकरामध्ये 10 लाखाचं उत्पन्न कसं घेता याची अक्कल घेऊन या. नादी नका लागू कोणाच्याच, कधीतरी सावध व्हा. मी तर या मताचा महाराज आहे, याच्या त्याच्या मागं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत गड्यावर. आणि असंच जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही जीवनामध्ये काहीच करू नका, फक्त आणि फक्त जीवन निर्व्यसनी जगा. मुस्लिम समाज तुमच्या सोबत राहतो, दिवसातून 4 वेळेस मांसाहार करलतो, पण त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये फक्त 2% किंवा 1%. आपली पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 70च्या पुढे चालली. पोरांनो, इथं चांगल्या पोरायला पोरी नाही. तुमचं तर मला टेन्शनच आलेलं आहे बाबा. आतापर्यंत मी अंगणवाडीवाल्या बायाचे आंदोलन पाहिले, नर्सचे पाहिले, डॉक्टरचे पाहिले, कंडक्टरचे पाहिले, शिक्षक लोकांचे पाहिले. पोरं, तुम्हाला घोड्यावर बसून बायको मागायची वेळ आली, आता याच्यापेक्षा अजून काय दुर्भाग्य असेल तुमचं. बरं, तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे, बायको हा निधी नाही. लोक आमदाराला फोन करून सांगतात, आमदार साहेब आम्हाला बायको द्या. तो का निधी आहे का तुम्हाला रोड द्यायला, सभा मंडप द्या? म्हणून माझी विनंती, निर्व्यसनी जीवन जगा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. नुसते लाल दुपट्टे गळ्यामध्ये गुंतवले, हातामध्ये लाल दोरे बांधले, गळ्यामध्ये छत्रपतीचं लॉकेट घातलं म्हणजे तुम्ही छत्रपतीला मानता असं नाहीये. तुम्ही पिलेली दारू तुमच्या बापाला आवडत नाहीये, तुम्ही पिलेली दारू तुमच्या बापाला आवडत नाहीये. माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कधीच आवडणार नाही गड्या हो. या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपतीचं एकही मंदिर नाही, दुःख नका मानून घेऊ. या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपतीचं एकही मंदिर नाही, दुःख नका मानू. पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळेच आहे. म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय, हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगडा, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडा. हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या शिवरायांचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवरायांचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा जात पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. जेवढी कीर्तनात एकी तेवढी जर वर्षभर राहिली ना महाराज,
तर जगातला कोणताच नालायक तुमच्या धर्माकडे वाईट दृष्टीने पाहू शकत नाही महाराज. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. मला आनंद आहे की आज कुठेही कीर्तनाला तरुणांची संख्या खूप चांगली वाढली. फक्त तरुणांना माझी विनंती आहे, पुढाऱ्यांच्या नादी लागून जीवन बर्बाद करू नका. स्वतःचं बेसमेंट तयार करा, आर्थिक बेसमेंट तयार करा, स्वतः पैशावाले व्हा, स्वतः गाड्या घोड्या घ्या. याच्या त्याच्या मागं फिरून जीवन बर्बाद नका करू. कोरोना जरी आला तरी मरण तुमचंच आहे, ओला दुष्काळ पडला तरी मरण तुमचंच आहे, कोरडा पडला तरी मरण तुमचंच आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून कोणत्या सरकारनं या शेतकऱ्याचा विचार केलेला नाही. मग ते जर आपला विचार करत नाही तर आपण कोणाचा विचार करायचा नाही. आपण सर्व पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहा. याच्यासाठी त्याच्यासाठी भांडणं करू नका. मी याचा कार्यकर्ता आहे, मी त्याचा कार्यकर्ता आहे. बावळ्या तुझ्याचा कार्यकर्ता आहे, ते दोघं जण एकाच बाटलीनं मुंबईला पेतात, त्याच्यामुळे तू नालायकपणा करू नको. सर्वांनी एकत्रित या, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि जीवनात फक्त व्यसन करू नका अशी सर्वांना माझी विनंती आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय. म्हणून पुन्हा एकदा बंडोजी बाबांच्या या पावन दरबारामध्ये आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत. बाबांच्या आशीर्वादाने हा सुंदर असा सप्ताह आजच्या तारखेला पार पडलाय. आमचे आत्मानंद बाबा सुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले. आत्मानंद बाबाचा स्वभाव तो म्हणजे लहान लेकरावानीचे महाराज. आमच्या गायक मंडळीवर, वादक मंडळीवर, कीर्तनकार मंडळीवर जेवढं आमची आई प्रेम करते त्यापेक्षा आत्मानंद बाबा प्रेम करतात महाराज, अजिबात नाही. आणि खरं साधूने लेकरावर असंच प्रेम केलं पाहिजे महाराज. कुठेही चला तुम्ही, त्यांचं म्हणजे हाताला धरून तुम्ही कुठेही बसवा, कधी कोणत्या गोष्टीचा अभिमान नाही, कधी कोणत्या गोष्टीचं काहीच नाही. हे दोन महात्मे या परिसराला लाभले. खरोखर आपण आपल्या जीवनाचं कल्याण त्यांच्या संगतीमध्ये राहून करून घ्यावं अशी सर्वांना मी विनंती करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये दोन्ही परिसरातील आपले दिग्गज पखवाजे आमचे लखन दादा, आमचे हनुमानजी, दोघांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आमच्या हनुमानजींनी सुंदर उपक्रम हाती घेतलाय. हे छोटे छोटे मुलं, मी तर या मताचा महाराज आहे, सप्त्यापेक्षा, कीर्तनापेक्षा, भागवतापेक्षा, रामायणापेक्षा सध्या जर महाराष्ट्राला कशाची गरज असेल तर फक्त आणि फक्त वारकरी शिक्षण संस्थेची गरज आहे महाराज. कारण उद्याचं भविष्य घडवायचं कसं? सप्ताह 7 दिवस लोक ऐकतात, विसरून जातात. कितीही मोठं रामायण असं लोक विसरून जातात. पण हे मुलं घडवण्याचं काम आमच्या हनुमानजीने घेतलं. न जाणं उद्या याच्यातच एखादा इंदुरीकर तयार होईल, न जाणं उद्या याच्यात एखादे ढोक महाराज तयार होतील, न जाणं याच्यात उद्या एखादे बंडातात्या तयार होतील. कोण जाणे कोणा न घडे उपासना, कोणत्या माणसाकडून कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असे परम मित्र आम्ही आळंदीला लहानपणी सोबतच होतो. आमचा सुदाम दादा, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि आपल्या मराठवाड्याचं एक लाडकं वैभव, ज्यांच्या गायनाने अख्खा महाराष्ट्र मोहित झालेला आहे, माझ्यावर अत्यंत बंधुवत प्रेम करणारे आमचे लाडके मामा बाळू महाराज सुरेगावकर मामाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. सर्वांचे नावं जरी माझ्या पाठ नसेल तर निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.